रामकृष्ण हरी. नवनवीन कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी माऊली महाराज करंजीकर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. देव न लगे साठवणीची रुंधली जागी, देव मंदला भाव बुडाला काय करू. देव न लगे साठवणीची रुंधली जागी, देव घ्या फुका न लगे रुखा मोल काही. देव न लगे साठवणीची रुंधली जागी, दुबळा तुका भावे विन उदारा देव घेतला ऋण. देव न लगे साठवणीची रुंधली जागी विठाला. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चुनुतं शरण्यं. मृत्यार्थिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया. कलावज्ञ जीवोत्थरार्थावतारम कलांकांक तेजोधि कामोदि वक्त्रम. खलाणीशवादापणोदार्ह दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची हे सारस्वताची गोड. तुम्हीच लाविली जी झाड तरी अवधाने अमृते वाढ. शिंपोणिकी जे संपाद्य ज्ञानंच विलाय भक्तिं. विलोकितो येण समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं. नमामि जोगम शिरसा गुरुंतं. जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. असो मंत्रहीन नका क्रिया विचारू. सेवेमधी जमाधरा कृपा करा शेवटी. ऐशी वेळ येईल जेव्हा तेव्हा कृपा असू द्यावी विठाला. देव घ्या कोणी आयताला घर पुसोनी. देव न लगे साठवणीचे रुंधले जागे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला हंग
हा संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज संतांचे समाजाविषयी काय तळमळ आहे आणि त्या तळमळीचा समाज संतांना काय प्रतिसाद देतो याचं दिग्दर्शन महाराज या अभंगातून करतात. विठ्ठल विठ्ठल. किम निमित्त सेवा आहे हे आपणा सर्वांना विदित आहे, पण तरी सुद्धा एक वक्त्याचं प्रधान कर्तव्य या न्यायानं सांगायचं ठरलं तर हा आपला दरवर्षीप्रमाणे चालू असलेला 4थ्या वर्षाचा परीक्षारूपी कीर्तन महोत्सव आणि त्याच्यातील माझ्या परमभाग्यानं मला प्राप्त झालेली ही सेवा. वास्तविक पाहता इथं उभं राहून काही 4 शब्द बोलावं एवढा माझा नक्कीच अधिकार नाही, कारण तसं पाहिलं तर माझ्याकडे ज्ञान, ध्यान, जप, तप, योग्यता, अधिकार, पात्रता अशा प्रकारचं काहीच नाही. पण तरी सुद्धा तुका म्हणे आहे पायिकची खरा, वागवितो मुद्रा नामाच्या या न्यायाप्रमाणे एकदा ज्या गुरुवर्यांकडे 4 वर्षे मी अध्ययन केलं त्या सर्व गुरुवर्यांच्या, सर्व परीक्षक गुरुवर्यांच्या आणि ज्यांनी मला 4 वर्षे माझी काहीही योग्यता नसताना सांभाळला असे आमच्या सर्व गुरुबंधूंच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला मी सुरुवात करतो. सेवेला जो अभंग घेतला तो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे, 5 चरणाचा आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज संतांची समाजाविषयी काय तळमळ आहे आणि त्या तळमळीचा समाज संतांना काय प्रतिसाद देतो याचं उत्तर महाराज अभंगातून देतात. आणखीन थोडंसं पुढे जाऊन सांगायचं म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज उदार संतांचा विचार मांडतात आणि करंट्या समाजाचा विचार मांडतात. विठ्ठल विठ्ठल. काय माहिती आहे का, जगामध्ये काही प्रकार आहेत. एक वर्ग असा आहे तो देवच मानायला तयार नाही, दुसरा वर्ग आहे तो देव मानतो पण देव प्राप्तीचा प्रयत्न करत नाही, तिसरा वर्ग आहे तो देव मानतोही, देव प्राप्तीचा प्रयत्न करतोही पण प्राप्त झालेला देव समाजाला देत नाही, आणि चौथा वर्ग आहे तो म्हणजे देव प्राप्तीचा प्रयत्नही करतो, देव प्राप्तही करतो आणि प्राप्त झालेला देव समाजामध्ये देतो. त्यांना संत म्हणतात. काय माहिती आहे का, संतांना आपल्या हिताची काळजी आहे. वास्तविक पाहता हिताच्या कल्पना घेऊन आपण संतांकडे गेलेलो नाहीत, तर संत आपलं हित शोधत आले असे त्यांचे उद्गार आहेत. शोधून आले संत हिताहित जगाचे. आणि या जगातील सर्वात श्रेष्ठ जर हित कोणतं असेल तर भगवंताची प्राप्ती करून घेणं हेच खरं हित आहे. आणि त्या हिताच्या पोटी संत मात्र आज आपल्या दारात देव घेऊन आलेले आहेत. महाराज वर्णन करतात. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, उदार अंतःकरणानं देव हा आपल्या दारामध्ये संत घेऊन आलेले आहेत. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्येच द्विरुक्ती करतात. देवघ्या कोणी, देवघ्या कोणी. द्विरुक्ती अनेक वेळा केली जाते, पण काही प्रकार जर सांगायचे ठरले तर काही वेळेला ही निश्चयात्मक द्विरुक्ती असते, काही वेळेला आग्रहात्मक द्विरुक्ती असते आणि काही वेळेला उपदेशात्मक द्विरुक्ती असते. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आग्रहात्मक द्विरुक्ती करतात की बाबा तुम्ही काही करा पण देव घ्या. का देव घ्या
तर या एका देवप्राप्तीच्या मुळे तुमच्या जन्माची सार्थकता होईल का? देव प्राप्त झाल्याशिवाय माणसाच्या जन्माची सार्थकता नाही. तुकाराम महाराज वर्णन करतात. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. आणि मग देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आणि संतांनी महत्वाचा शब्द वापरला तो म्हणजे आयता. आयता आला घर पुसोनी. वास्तविक पाहता तो देव प्राप्त होणं एवढं सोपं नाही. पण महाराज म्हणतात आज मात्र त्या संतांनी समाजाच्या कल्याणाकरता उदार भरलेल्या काय माहितीये का, एक मी मोठ्या महापुरुषाच्या मुखातून ऐकलं होतं की काही वेळेला आपला अधिकार काम करत नसतो, संतांची कृपा काम करत असते. विठ्ठला एवढा गोष्ट शक्यच नाही, अशक्य आहे. देव प्राप्त होणं शक्य नाही. पण महाराज म्हणतात संतांनी मात्र समाजाच्या तळमळीच्या पोटी मात्र देव आमच्या दारात आणला. बरं, आणला ही गोष्ट ठीक आहे महाराज, पण तो देव संतांनी तुमच्या दारामध्ये आणल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे? तर महाराज वर्णन करतात. देव न लगे, देव न लगे का, तर साठवणीचे रुंधले जागे. आम्हाला देव नको, देवाच्या मार्फत जे काही मिळेल ते पाहिजे, देव नको. देव न लगे, देव न लगे साठवणीचे रुंधले जागे. दोनदा देव न लगे, न लगे का, तर आमच्या अंतःकरणामध्ये देव साठवण्याकरता जागाच नाही. का, तर त्याची अनेक कारण आहेत. विस्तारे सांगता बहुत प्रकार, होईल उशीर आता पुरी. बरं ठीक आहे महाराज, तुमच्या अंतःकरणामध्ये देव साठवायला जागा नाही, मान्य आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात मी व्यापाराच्या भूमिकेतून देव घेऊन आलोय, पण देवाला कुठंतरी मंदी आल्यासारखी वाटते. देव मंदला का, तर भाव बुडाला काय करू. भावाशिवाय भगवान परमात्मा प्राप्त होत नाही. पण त्या समाजाचा भगवान परमात्म्याविषयी, देवाविषयी भाव नसल्यामुळे महाराज म्हणतात देव मंदला भाव बुडाला काय करू. भाव बुडाला, भाव समाजामध्ये भाव शिल्लकच राहिला नाही. अगदी अनेक प्रमाण आहेत, सांगता येतील, पण विस्तार भयास्तव मी सांगत नाही. म्हणून देव मंदला भाव बुडाला तर काय करू. पण संतांचं किती मोठं दातृत्व आहे. भाव समाजाचा जरी म्हणला तरी संत मात्र आपली तळमळ सोडायला तयार नाही. संत म्हणतात तुमचा भाव नसू द्या, ठीक आहे, फुकट घ्या. देव घ्या फुका न लगे रुखा मोल काहीही तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा नाही, पण देव मात्र घ्या. पण एवढं बोलूनही समाज देव घ्यायला तयार नाही. का, तर समाज म्हणतो देव न लगे साठवणीचे रुंधले जागे. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज काय परमार्थामध्ये महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे भाव आहे. परमार्थामध्ये महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती भाव आहे. पण तोच जर भाव शिल्लक राहिला नाही तर महाराज म्हणतात मी तरी काय करणार आहे. मग जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्ही नेमकं समाजाच्या एवढ्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुम्ही नेमकं केलं काय. तर महाराज म्हणतात दुबळा तुका भावे वेन, उदारा देव घेतला रोन. देव न लगे साठवणीचे रुंधले जागे. विठोबा यथामती यथाशक्ती थोडंसं वेडवाकडे अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या गुरुवर्यांकडे 4 वर्ष शिकण्याचा योग आला, त्यांच्या पायाजवळ बसून शिकण्याचा योग आला, त्यांनी माझ्यावरती कृपा केली. आणि 4 वर्ष मला माझ्या गुरुबंधू मंडळींनी सुद्धा माझी काहीही कोणत्याच प्रकारची योग्यता नसताना मला सांभाळलं. त्यांचे माझ्यावरती अनंत उपकार आहेत. आणि ज्यांच्यामुळे मी परमार्थात आलो असे आमचे श्री गुरुवर्य रामचंद्र बाबा बोधे, त्यांच्यापासून माझ्या परमार्थाचा सुरुवात झाली आणि त्यांच्याजवळच शेवट झाला. विठ्ठला पाठाला येत नव्हतो. बाबा म्हणायचे ज्ञानदेव पाठाला जात जा, पाठाला बसत जा.
एक दिवशीचा प्रसंग असा आहे, मी पुढून येत होतो आणि मोठे माऊली पुढून येत होते आणि माऊली म्हणले, का हो तुम्ही पाठाला गेले नाही का? नाही म्हणलं, माऊली माझ्या घरचं वातावरण काही चांगलं नाही, मला पाठाला जाण्याची इच्छा नाही. माऊली संतांचं काय दातृत्व असतं महाराज. माऊली म्हटले, तुम्ही पाठाला नका येऊ माऊली, तुम्ही नाश्त्याला येत जा. म्हणजे नाश्त्याला या म्हणजे नाश्ता झाला की पाठ असतोच. एवढं संतांचं दातृत्व आहे. असो, त्या गुरुवर्यांचं मी काय वर्णन करणार आहे. माझ्यासारख्या सामान्य अल्प अधिकारी व्यक्तीच्यानं हे वर्णन होणं शक्य नाही. असो, झालेली सेवा सर्व माझ्या परीक्षक गुरुवर्यांच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, गुरुवर्य रामचंद्र बाबा बोधे आणि सर्व माझ्या गुरुवर्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाक प्रपंचाला मी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर